नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अग्रवाल दाम्पत्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांनाही 5 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवलं जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5चं काम पूर्ण झालं असून तब्बल 62 तासांच्या मेगा ब्लॉकनंतर पहिली लोकल ठाणे स्टेशनवरून धावली. 1.5 ते 3 मीटर रुंदीकरणाचं काम पूर्ण झालं असून पहिली लोकल धावल्यानं मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. 60 पैकी 33 जागा जिंकत भाजपनं बहुमत मिळवलंय, तर 12 जागांवर भाजप आघाडीवर आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीमध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचा 19 जागांवर विजय झालाय, तर 12 जागांवर एसकेएम आघाडीवर आहे. सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटला केवळ 1 जागा मिळाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ 6 जूनला संपतोय, त्यामुळे भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. तर अध्यक्षपदाची वर्णी किंवा माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एक्झिट पोलवरती मला विश्वास नाही. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही. 2 दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल असं बच्चू कडू म्हणालेत. तर अमरावतीमध्ये आमचाच विजय होईल असा दावा बच्चू कडूंनी केला. निवडणुकीच्या काळात घेतले जाणारे सर्वे खरे असतात असं काही नाही. ज्यामध्ये जनतेचा पोल घेतला तर सर्वे खोटे पडतील असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. तर राज्यामध्ये महाविकास आघाडीला 30 ते 32हून अधिक जागा मिळतील असा दावा अंबादास दानवेंनी केला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील आणि आमच्या 9 जागा निवडून येतील असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. 4 तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होईल असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले. निवडणूक मोदी सरकार विरोधात जनता अशी आहे, त्यामुळे विजय इंडिया आघाडीचाच होणार असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. तर एक्झिट पोलला कुणी घाबरून जायचं नाही असं आवाहन त्यांनी केलं. एक्झिट पोल काहीही सांगत असेल तरी महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास अमर काळेंनी व्यक्त केला. तर वर्ध्यात माझा विजय होणारच असा दावा त्यांनी केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी प्रयत्न केलेत आणि जनतेला वाटतंय मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं वक्तव्य रामदास तडस यांनी केलं. तर वर्ध्यातील जागेवर तिसऱ्यांदा निवडून येणारच मी असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धुळ्याचे भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी देशात मोदींचा दणदणीत विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. तर एनडीएच्या जागा 400 पार जातील असा दावा त्यांनी केला. एक्झिट पोलचे निकाल काही दिसत असले तरी महाविकास आघाडीला राज्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला असल्यामुळे आमचा विजय होईल असा विश्वास रोहिणी खडसेंनी बोलून दाखवला. आणि 400 पारचा नारा दिला जात असला तरी यावेळी आम्ही हा रथ थांबवणार असं रोहिणी खडसे म्हणाल्या. उठावानंतरची ही आमची पहिली निवडणूक असून या निवडणुकीतील विजयानंच आमची पुढची वाटचाल होईल असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. विरोधकांना विधानसभा अवघड जाईल असाही दावा त्यांनी केला. एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून वर्तवलेल्या अंदाजावरती ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. इंडिया आघाडी देशात सरकार बनवेल आणि 295 ते 310 जागांचा लोकांमधून घेतलेला कौल आहे. कालचा एक्झिट पोल हा पैसा फेको तमाशा देखो आहे असा टोला राऊतांनी लगावला. राज्यातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्झिट पोलचा दावा खोडून काढत इंडिया आघाडीचं सरकार येण्याचा दावा केला. 10 पैकी 8 लोक मोदींच्या विरोधात बोलताना दिसत आहेत आणि एक्झिट पोलचे निकाल बदललेले दिसतील असं विजय वडेट्टीवार म्हणाले. एक्झिट पोलच्या माध्यमातून जनतेनं तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवला. रावेरची जागा चांगल्या मतांनी मी निवडून येईन असा विश्वास रक्षा खडसेंनी व्यक्त केला. तर तिसऱ्यांदा मोदी देशाचं नेतृत्व करतील असं देखील रक्षा खडसे म्हणाल्या. अमरावतीत जर निकाल महाविकास आघाडीच्या विरोधात गेला तर शहरामध्ये सिव्हिल वॉर होईल असा इशारा काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी दिलाय. तर अमरावतीतील सर्वे हा मॅनेज केलेला असून काहींनी घाबरून कल दिला असा दावा त्यांनी केला. जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती विश्वास टाकलाय, त्यामुळे भाजपची 400ची घोषणा पूर्ण होण्याच्या मार्गावरती अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नगरमध्ये सुजय विखे निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला. वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा आरोप भाजपनं केलाय. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीत वसुलीसाठी येणाऱ्या सांगली जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना झोडपून काढा
असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सांगितलंय। जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमण्याच्या मागणीसाठी जिल्हा बँकेवरती मोर्चा काढणार असल्याची घोषणा पडळकरांनी केली। यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निकालापूर्वीच पुसद शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुखांचे बॅनर झळकलेत। विजय निश्चित असा आशय बॅनरवरती छापण्यात आलाय। बॅनरवर संजय देशमुख आणि उद्धव ठाकरेंचा फोटो देखील लावण्यात आलाय। पुण्याच्या कोथरूडमध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर लागलेत। निकालाच्या 2 दिवस आधीच मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। बॅनरवर लोकसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा आशय छापण्यात आलाय। मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे बॅनर झळकतायत। प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आलेत। मात्र 4 तारखेला नेमकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास उरले असताना इंदापुरात मात्र पोस्टर वॉर रंगलंय। शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंच्या तर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर लावलेत। त्यामुळे दोन्ही गटात पोस्टर वॉर दिसतंय। सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर आहे, मात्र अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला। त्यामुळे या अधिकाऱ्यांवरती जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी पडळकरांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतंय। घोटभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते। त्यामुळे शहापुरातील महिला आक्रमक झाल्यात। सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर बनली आहे। जवळपास तालुक्यातील 40 पैकी 30हून अधिक तलावांनी तळ गाठलाय। त्यामुळे सध्या तालुक्यात 69 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ 5% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। गोंदियातील आमगाव येथे पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावं लागतंय। त्यामुळे नगर परिषदेद्वारे टँकरच्या मदतीनं पाणी पुरवठा सुरू आहे। मात्र कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। धाराशिवमध्ये टँकरची संख्या 150 पार गेली असून अधिग्रहणाची संख्या सुद्धा वाढत चालली आहे। 151 टँकरच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील वाड्या वस्त्या आणि खेडेगावांना पाणी पुरवठा केला जातोय, तर विहिरी अधिग्रहणाची संख्या 850च्या वर गेली आहे। राजधानीमध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसते। अनेक भागात पाणी नसल्यामुळे नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून बैठक घेण्यात आली। यावेळी पंतप्रधान मोदींनी पूर्वेकडील राज्यांचा आढावा घेतला। पालघरमध्ये मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे। पालघरच्या सूर्या कॉलनी येथे मतमोजणी पार पडणार असून 104 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। मतमोजणीसाठी 19 फेऱ्या घेण्यात येतील अशी माहिती पालघर जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेवर पिंपरी परिसरात असलेल्या महापालिकेच्या 8 भूखंडांची मालकी भाड्यानं महामेट्रोला देण्याची तयारी सुरू आहे। मात्र महामेट्रो हे भूखंड कायमस्वरूपी खरेदी करू इच्छित आहेत। याबाबत मेट्रोनं राज्य शासनाच्या नगर सचिव विभागाला कळवलं असून शासनानं सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे याबाबतचा अभिप्राय मागितलाय। महाबळेश्वर पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलंय। पर्यटकांच्या बोटिंगचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी एक निर्णय घेत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पेडल बोटिंगची परवानगी दिली आहे। रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकारातील पेडल बोट नागरिकांना चालवण्यासाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत। नाशिकहून पेठ मार्गे गुजरातकडे जाणारी वाहतूक पहाटेपासून ठप्प आहे। महामार्गावरती दोन्ही बाजूला 3 ते 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेत। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोणखेडा चौफुलीवरती अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। त्यातच वाहतुकीचे नियोजन न केल्यानं मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होतोय। पावसाळा अगदी तोंडावर आलाय, त्यामुळे मुंबई महापालिकेनं साथीचे आजार रोखण्यासाठी विशेष नियोजन केलंय। पहिल्या टप्प्यात मुंबई शहर आणि उपनगरात कीटकनाशक आणि धूर फवारणी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अडगळीत पडलेलं भंगार जप्त केलं जाईल। पुण्यात वाढत्या उन्हामुळे पुणेकरांनी मेट्रोनं प्रवास करण्याला अधिक पसंती दिली आहे। मे महिन्यात तब्बल 15,54,000 प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला, तर मेट्रो प्रवाशांची सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या 84,000च्या पुढे गेली आहे। वाशिम ते जिंतूर या राज्यमार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं अनेक वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे। त्यामुळे वाहन चालक त्रासलेत, त्यामुळे संबंधितांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते।
जळगावच्या रामदेववाडी हिट अँड रन प्रकरणात आरोपीच्या पाठोपाठ असलेल्या दुसऱ्या कार आणि त्यातील तरुण तरुणीचा सुद्धा शोध घेतला जाणार आहे. अपघात मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून कारचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पुणे महानगरपालिकेच्या घरकचरा व्यवस्थापनाची गाडी चालवणाऱ्या मद्यधुंद चालकानं एका दुचाकीला धडक दिली. पुण्याच्या नवले ब्रिजवरती ही घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी त्या कर्मचाऱ्यावरती कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. वाट टोकाला गेल्यानं कारागृहातील एका कैद्याची हत्या झाली. त्यामुळे कारागृहातील बेशिस्त पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. लातूरमधील उदगीर शहरात संपत्तीच्या कारणावरून आरोपीनं त्याच्या आईवर आणि त्याच्या मोठ्या भावावर कोयत्यानं वार केले. यावेळी त्याच्या आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. नांदेडमधील वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ 390 पेक्षा जास्त बंदुकीतील गोळ्यांचा साठा सापडला. लाईट मशीन गनच्या गोळ्या असल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक आणि श्वान पथक दाखल झाले. शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील आरोपींना कारागृहातून रुग्णालयात नेत असताना पोलिसांना चकवा देत ते फरार झाले. या आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि त्यांच्या कुटुंबियांना अज्ञातानं जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मुंबईतील वांद्रे भागात अभिनेत्री रवीना टंडनच्या ड्रायव्हरने एका महिलेच्या अंगावरती कार घातल्याचा दावा करण्यात आलाय. सोशल मीडियावर या वादावादीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये रवीनाच्या ड्रायव्हरला स्थानिक मारहाण करताना दिसताय तर दुसरीकडे अभिनेत्री त्याला सोडण्याचं आवाहन करताना दिसतेय. पंढरपुरातील 4 जण रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरती पोहण्यासाठी गेले असता त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला. 3घांचे प्राण वाचवण्यात पोलीस कर्मचारी आणि जीवरक्षकांना यश आलं. वाशिमच्या अटकळी या भागामध्ये महावितरणचा कारभार जीवावरती बेतलाय. शॉक लागल्यानं 3 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय तर एक शेतकरी गंभीर जखमी झाला. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय. जळगावात कागदाच्या गोदामाला आग लागली. सुप्रीम कॉलनी शेजारील डब्बन गल्ली इथे हे गोदाम असून रात्री 2:30च्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यात 40 टन कागद जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर 3 गोदामं जळून खाक झालेत आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली असून या आगीत 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरातील हर्सुल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा बुडून मृत्यू झाला. यावेळी अग्निशमन दलाच्या पथकानं शोध मोहीम सुरू करत मृतदेह तलावातून बाहेर काढला. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात नॅशनल हायवेचा एक कर्मचारी सुद्धा गंभीर जखमी झालाय. तर अपघातानंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शिरूर सातारा महामार्गावरील नागरगाव इथे 2 बाईकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात महादेव शेलार आणि अनुज गायकवाड या दोन्ही बाईकस्वारांचा मृत्यू झालाय. पुण्यातील दत्तवाडी परिसरातील एका घरावर झाड पडलं त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं घरात कोणी नसल्यानं जीवितहानी झाली नाही. मात्र या भागातील ग्रामस्थांनी हे झाड धोकादायक असल्याचं सांगून सुद्धा पालिकेनं दखल घेतली नव्हती. त्यामुळे पुणेकर आक्रमक झालेत. सारेगामा लिटिल चॅम्प्स फेम रुचा घांगरेकरनं TRP मध्ये अव्वल स्थानावरती असलेल्या ठरलं तर मग या मालिकेचं शीर्षक गीत गायलंय. रुचाच्या गोड आवाजातील हे शीर्षक गीत ऐकून नेटकरी तिचं कौतुक करतायत. अभिनेता प्रसाद जवादे आणि त्याची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुख यांनी मिनी ब्लॉग इंस्टाग्रामवरती शेअर केलाय. ज्यात प्रसाद अमृतासाठी खास ऑमलेट ब्रेड बनवून अमृताला सर्व्ह करताना दिसतोय. माझा रॉकिंग सॉलिड शेफ असं कॅप्शन देत अमृतानं हा व्हिडिओ शेअर केलाय. रत्नागिरीतील तामस तीर्थ समुद्र किनाऱ्यावरती धूप प्रतिबंधात्मक बंधाऱ्याची मागणी ग्रामस्थांकडून कित्येक वर्ष होत होती. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. तर मात्र बंधाऱ्याचं काम चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचा आरोप केला जातोय आणि समुद्राकडे जाणारी पारंपरिक वाढ बंद करण्यात येत असल्यानं काही ग्रामस्थांनी वाट मोकळी करण्याची मागणी केली आहे. माजी नगरसेवक आणि त्याच्या मुलावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यानं मालेगाव पुन्हा हादरलंय. अज्ञातांकडून दोघांवरती तलवारीनं वार करण्यात आलेत. हल्ल्यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले असून खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोंदिया जिल्ह्यातील वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवरती आलेत. मे महिन्यात पोलिसांनी 5000 वाहनधारकांवरती कारवाई केली आणि या कारवाईत तब्बल 23 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. तर मागील 5 महिन्यामध्ये एकूण 16500 वाहनधारकांवरती कारवाई करण्यात आली आणि त्यातून 83 लाखांचा महसूल जमा झालाय.
या बातम्यांसह इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.